येत्या रविवारी 4 वाजता आपल्या चिखलवाडीची जी पाण्याची टाकी आहे त्याचा जो काही खूप मोठा संघर्ष हा गेल्या अनेक वर्षापासून सर्वच लोकप्रतिनिधी आहे, वाडेकरताई असतील, ढोरेसाहेब असतील, मुसळे असतील, स्वर्गवासी विजय शेवाळे साहेब असतील आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने 24/7च्या प्रोजेक्टच्या अंतर्गत ही ज्या टाकीचं बांधकाम पूर्ण होऊन आता त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा आता त्याचे जे नेटवर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि ह्या रविवारी आपण 4 वाजता त्याचं उद्घाटन करणार आहोत। आणि लवकरच म्हणजे आपल्या ह्या ज्या सगळ्या चिखलवाडी परिसर असेल, बोपोडी परिसर असेल, बोयटेचाळ असेल, माणिकबाग असेल, इकडे सर्वे नंबर आपला 25, 25, 26 गोपीचाळ ह्या सगळ्याच परिसरात आपल्या पाण्याचा जो काही प्रेशरचा प्रॉब्लेम आहे तो आता पुढे प्रॉब्लेम राहणार नाही। पाणी अत्यंत प्रेशरने येणार आणि मूळ जी मागणी होती ह्या सगळ्या परिसरातील ती मागणी आता पूर्ण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला माझी विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे आणि इथून पुढे कुठलेही म्हणजे पाण्याचा प्रश्न हा या टाकीच्या माध्यमातून हा नक्की सुटला जाईल याचा पूर्ण विश्वास आहे। आणि अशाच आपल्या बोपोडीकरांच्या ज्या काही आशा अपेक्षा आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण नक्की पूर्ण करू। त्यामुळे या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून या असं मी सर्वांना विनंती करतो। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। सर्व बोपडी, औंध, खडकी, चिखलवाडी, मानाजीबाग, बॉम्बे पुणा रोड सगळ्यांना कळवण्यात आनंद होत आहे की आपल्याकडं पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर गेले अनेक वर्ष होता। तो प्रश्न आता सुटलेला आहे कारण की उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर तसेच आदरणीय स्थानिक नगरसेवक बंडू ढोरेसाहेब, मुसळेताई आणि आधीचे नगरसेवक आदरणीय दिवंगत शेवाळे साहेब या सगळ्यांनी मिळून त्यामध्ये उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी सातत्याने प्रयत्न करून या ठिकाणी चिखलवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम या ठिकाणी 3 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे, ती पूर्ण झालेली आहे। गेल्या महिन्यापासून आता ते पाणी सोडण्याचं काम, फ्लेश करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सातत्याने आम्ही वस्तीमध्ये जाऊन, वस्ती पातळीवर जाऊन पाणी कसं सुटणार आहे, कसं येणार आहे हा प्रयत्न आम्ही करत आहोत। आत्ताही काम वेगाने सुरू आहे। बॉम्बे पुणा रोडच्या रेल्वे लाईनखाली ती लाईन रेल्वेनी थांबवलेली आहे, त्याचंही काम करत आहोत। तरी खूप अवघड परिस्थितीतून या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा ऐतिहासिक काम या ठिकाणी झालेलं आहे। यामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेब, आदरणीय नामदार मुरली अण्णा मोहोळ या सगळ्यांचं सहकार्य लागलेलं आहे आणि येत्या रविवारी दुपारी 3 वाजता 4 वाजता या टाकीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। नजीकच्या काळामध्ये कारण नसताना त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत। या टाकीसाठी कुणी अर्ज दिला असेल, कुणी आयुक्तांना भेटला असेल, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, परंतु ही टाकी आमच्यामुळं झाली असं सांगणं हे काय उचित होणार नाही। आम्ही म्हणणार नाही आमच्यामुळं झालं, परंतु जी महापालिकेची बॉडी होती, उपमहापौर होते, सगळे नगरसेवक होते आणि आमदार असते, या सगळ्यांनी मिळून ही टाकी उभी केलेली आहे। म्हणून या ठिकाणी कुणीतरी सांगायचं की आमच्यामुळं झाली हे काय बरोबर होणार नाही आहे। लोकांनी राजकारण करू नये, नाही का, याचं सगळ्यांच्या प्रयत्नाने काम होत असतं आणि म्हणून आम्ही राजकारण करत नाही आहे आणि काम करून दाखवण्याची मानसिकता आमच्यामध्ये असते। आणि उपमहापौर यांनी पराशी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत सर्व अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हे काम आता पूर्ण झालेलं आहे। 10 तारखेला आदरणीय नामदार मुरली अण्णा मोहोळ, आदरणीय आमदार छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांच्या उपस्थितीमध्ये आणि शहराचे भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष शहराचे आदरणीय संजय सोनवणे, तसेच शिवसेनेचे शहराचे प्रमुख आदरणीय माजी आमदार धंगेकर आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटनाचा सोहळा पार पाडणार आहे। काही लोक त्याचं राजकारण करतात, परंतु नागरिकांना माहिती असतं
कुणी काम केलं, कोण करतं आहे हे सगळ्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा राजकीय काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आणि काहीतरी वेगळं करण्याचा, पण नागरिक खूप शहाणे आहेत, त्यांना कळतं कोणी काम केलं कोणी नाही आहे, म्हणून आम्ही त्या भानगडीत पडत नाही. त्या सगळ्याला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने आपणाला सर्वाला नम्र आवाहन करतो की सगळ्या नागरिकांनी रविवारी दुपारी 3 वाजता चिक्कलवाडी स्टेडियम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. या ऐतिहासिक कामाच्या उद्घाटनेचे साक्षीदार आपण सर्वांनी व्हावं ही सर्वाला नम्रतेची विनंती. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.